जय श्रीराम. गेले 92 दिवस आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनांचं जे पुस्तक आहे त्याचं वाचन करतोय. आणि आजचा 93वा दिवस. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे गोंदवले सातारा महाराष्ट्रातील तो संत ज्यांनी श्रीरामाच्या नामाचा जप आयुष्यभर केला आणि श्रीरामाच्या जीवनाचं महात्म्य लोकांना साध्या सोप्या भाषेत समजावून सांगितलं. या प्रवचन या पुस्तकात त्यांनी 365 दिवसांसाठी जे पूर्ण वर्षभरासाठी हे जे पुस्तक आहे, त्यातल्या प्रत्येक दिवसासाठी एक पान. हे जे पान आहे, ते वाचायला साधारण 3 ते 4 मिनिटं लागतात. स्लो असाल तर 5-6 मिनिटं लागतात. तर आजचं हे 93 दिवसाचं जे प्रवचन आहे, त्याचं आपण वाचन करूया. आणि त्याचं शीर्षक आहे, सत्संगतीचे 2 प्रकार. जे आपण सत्संगती करतो, त्या सत्संगतीचे प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत. सत्संगती अति अपूर्व काम करणारी आहे. संतांची संगत 2 प्रकारे होऊ शकते. एक संतांच्या देहाची आणि दुसरी संतांनी सांगितलेले साधन करीत राहण्याची. यापैकी पहिली म्हणजे संतांच्या देहाची संगती लाभणे फार कठीण आणि दुर्मिळ. कारण संत जरी खरा असला तरी त्याला ओळखणे कठीण असते आणि पुष्कळदा त्याच्या बाह्य वागणुकीवरून मनात विकल्प येण्याचा संभव असतो. म्हणून एखाद्या बंधूशीच गाठ पडली तर त्याच्या सत्संगतीपासून नुकसान हे ठरलेलेच. म्हणून पहिला म्हणजे संतांच्या देहाच्या संगतीचा मार्ग हा पुष्कळदा धोक्याचा ठरण्याचा संबंध असतो. म्हणजे आपण बऱ्याच वेळेला संतांचा सहवास आपल्याला लाभला तर फार आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होईल. ही गोष्ट खरी आहे, चांगली देखील आहे. पण खरे संत ओळखणे हेच कठीण असतं आणि खऱ्या संतांना भेटण्याच्या नादामध्ये जर आपण कदाचित या भोंदू लोकांचीच आपली जर गाठभेट झाली, तर आपलं आयुष्य भरकडू शकतो. म्हणूनच त्यांनी दुसऱ्या मार्गाचा ऑप्शन आपल्याला सांगितलंय, की दुसऱ्या मार्गाच्या जाण्यात म्हणजे त्याने सांगितलेलं साधन करण्यात बिलकुल धोका नसतो. कारण खरा संत काय किंवा बंधू साधू काय, कोणी जरी झाला तर तो दुसऱ्याला सांगताना खरे किंवा बरोबर असेल तेच सांगेल. तर साधारण माणसं जी बंधू बाबा किंवा संतांकडे जर जातील, तरी त्यांना चांगलं ऐकायला मिळू शकतं. कारण खरे संत तर चांगले सांगतातच, पण बंधू बाबा देखील लोकांना अट्रॅक्ट करण्याकरता चांगल्या-चांगल्या गोष्टीच बोलतात. म्हणजे आपण जर चांगल्या गोष्टी जर ऐकल्या आणि त्याच्याप्रमाणे ॲक्शन घेतली, तर आपल्याला बेनिफिट मिळू शकतो. तो बंधू असला तरी आपल्या बंधूपणा लपवण्याकरता जे बरोबर असेल तेच सांगणे, त्याला जरूर असते. साध्या शुद्ध भावनेने ते साधन केले की सत्संगतीचा फायदा मिळून त्याचं काम होतं. पण तरी हा धोका असतोच, की बंधू बाबा कधी-कधी तुम्हाला गोड-गोड बोलल्याने फसू शकतो. म्हणून आपल्याला एवढ्या संतांचा मोठा वारसा आहे. ऑलमोस्ट 750-800 वर्षांची आपल्या संतांची परंपरा आहे. म्हणजे अगदी ज्ञानेश्वर महाराजांपासून गाडगे बाबांपर्यंत असे भरपूर संत आपल्याकडे गेले. त्या सगळ्या संतांचं आपण जे लिहिलेलं साहित्य आहे किंवा त्या संतांनी आपल्याला जे मार्ग सांगितलेले आहेत, ते जरी आपण त्याच्यात आचरणात आणले, तरी पण आपल्या जीवनामध्ये भरपूर फरक पडेल. खऱ्या संतांच्या देहाच्या संगतीचा लाभ जर दैवविषयात प्राप्त झाला, तर मात्र काम बेमालूम होते. ज्या वाहनाचा आपण आश्रय करतो, त्या वाहनाचा वेग हा आपला वेग होतो. फक्त त्या वाहनात निश्चिल बसून राहणे एवढेच आपले काम राहते. तसेच आपण खऱ्या संतांजवळ नुसते पडून राहतो. जे आपण गाडीत बसलो, तर आपलं स्पीड कमी असतो, पण आपण गाडीत बसल्यानंतर गाडीचा जो स्पीड होतो, तोच आपला स्पीड होतो. म्हणून आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. तसंच खऱ्या संतांकडे आपण जेव्हा असतो,
व त्यांनी सांगितलेल्या चांगल्या गोष्टी, त्या गोष्टी आपल्याला आपल्याकडून ते करून घेतात की आपल्याला ते इन्स्पायर करण्याकरता. म्हणून आपल्या जीवनामध्ये देखील आपली प्रगती, आध्यात्मिक प्रगती लवकर होते. संतांच्या संगतीत आपली कृती अशी काहीच नसते, नुसते अस्तित्व असते. त्यामुळे अहंकाराला वाव लावून वासनेचा क्षय व्हायला फार मदत होते. म्हणजे आपण संतांबरोबर जे राहतो, तेव्हा आपल्या वासना, जे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर या वासना ज्या असतात आपल्या वासना या कमी होतात, जर त्या संपल्या नाही तर. आणि या जेव्हा कमी होतात, तेव्हाच आपली प्रगती जास्त लवकर होते. त्यामुळे अहंकाराला वाव न लावून वासनेचा क्षय व्हायला मदत होते. जे अहंकार, जे इगो म्हणजे मी, ही सगळ्यात मोठी जी गोष्ट आहे, त्याच्यामुळे आपली सगळी प्रगती खोळंबलेली असते. ह्या गोष्टीमुळे आपण पटकन बरे होतो आणि आपली प्रगती होण्यास मदत होते. तुकाराम महाराजांनी देवाजवळ धनसंपदा मागितली नाही, मुक्ती देखील नको असं म्हटले. फक्त संत संगती दे असं म्हटले. म्हणजे संतांची संगती हे सगळेच लोक मागतात. म्हणजे सामान्य लोक नाही, संत देखील त्यांना देखील चांगली संगती कशी मिळेल ह्याचाच विचार करतात. संत संघाने नाम घेण्याची बुद्धी येते. बुद्धीची स्थिरता ठेवणे हे फक्त नामानेच साधेल. नाम जरूर तेवढे ठेवते आणि बाकीचे नष्ट करून टाकते. पण अनन्य भावाने नाम घ्यावे. जे नामाने आपल्या बऱ्याचशा गोष्टी, चांगल्या गोष्टी टिकतात आणि वाईट गोष्टी निघून जातात. फक्त त्याच्यावरती शुद्धाटून आपण घेतलं पाहिजे. नाम घेता-घेता बुद्धीला स्थिरता येते आणि मग मनात विकल्प न येता संतांच्या देहाच्या संगतीचा खरा फायदा घेता येतो. संत संगतीत कष्ट वाचून ईश्वर प्राप्ती होते. नाम म्हणजेच देव, देव म्हणजेच नाम. संतांच्या संगतीत आपल्याला आपल्या वासना जाऊन आपल्या अहंकाराला तिलांजली म्हणून आपलं नाव घेण्याची इच्छा निर्माण होते आणि नाव घेतल्यानंतर आपल्याला ईश्वर प्राप्ती होतेच होते. संत संगीत साधने आपोआप होत असतात. त्यांच्या पूजनाबरोबर पूजन, भजनाबरोबर भजन, श्रवणाबरोबर श्रवण, स्मरणाबरोबर स्मरण आपोआप होते. तर त्या ज्या सगळ्या गोष्टी करतात ते संत, तेच आपण करायला लागतो. संत संगतीत स्वतःची विस्मृती होते आणि नामस्मरण करतील. म्हणून प्रयत्नाने संत संगती करावी, तिथे प्रारब्ध आणू नये. प्रारब्ध आपण जे नाव घेतो सतत, की प्रारब्धामुळे मला हा शरीर मिळालं, मला अशा-अशा फॅमिलीमध्ये जन्म मिळाला. पण संत संगतीत जरी आपल्याला जाता नाही आलं, तरी त्यांनी सांगितलेल्या गोष्टी फॉलो करण्यास कुठच्याही प्रकारचं प्रारब्ध आपल्याला कधीच आडवे येऊ शकत नाही. हेच महाराज इथे सांगतात. संत संगतीत राहून नाम घेतले तर देहबुद्धीच्या कोंडीतून बाहेर होता येते. म्हणून संत संगती करावी असं सांगतात. शेवटचं वाक्य, संतांना संतांना जे आवडते ते आपल्याला आवडणे म्हणजेच त्यांचा समागम करणे होय. हे संतांनी सांगितलेल्या गोष्टी आपण करणे हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे. म्हणजे 2 प्रकारच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. एक, संतांच्या सहवासात राहणे, जी आजच्या काळात फार कठीण गोष्ट आहे. दुसरी, संतांनी सांगितलेल्या गोष्टी आपण फॉलो करणे, त्याच्यावरती ॲक्शन घेणे. आता या सगळ्या गोष्टीमध्ये महाराजांनी हेच सांगितलेलं आहे, की नाम कुणी घ्यावं, कधी घ्यावं, कुठे घ्यावं, कसं घ्यावं, का घ्यावं आणि नामाचे काय फायदे आहेत, हेच त्यांनी या 365 दिवसांच्या प्रवचन रूपी पुस्तकात आपल्याला शिकवलं आहे. आता आपण 11 वेळेला श्रीरामच्या नामाचा जप करू. श्रीराम, 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 श्रीराम. धन्यवाद. हे 93व्या दिवसाचं जे प्रवचन वाचन झालं, त्याचं तुम्ही श्रवण केल्याबद्दल तुमचं धन्यवाद. तुमच्याबरोबर दिवस हा असाच आनंदाचा, सुखाचा आणि आरोग्यपूर्ण जावो, हेच त्या श्रीरामचरणी इच्छा व्यक्त करतो आणि तेच सांगतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.